मंडळी, जय जवान जय किसान. आज सांगोल्याचं 2.5 लाखाचं मैदान होतं. सकाळपासून मैदान जबरदस्त चाललेलं. फक्त पब्लिक जास्त असल्यामुळं सांगोला भागामध्ये मित्रांनो जास्त पब्लिक असते आणि जास्त पब्लिक म्हणजे त्यांना बैलगाडी शर्यत बघितलेली नाही, त्यामुळं बघायला एकदम घोळका होतोय. आता आपल्या सातारा भागामध्ये सारख्या शर्यती असतात, परंतु सोलापूर जिल्ह्यात शर्यती नसल्यामुळं पब्लिक भरपूर येतं आणि पब्लिकमुळं अनेक गाड्यांना अडचणी आल्या. आज फायनलसाठी कोण कोण पात्र झाले ते तुम्हाला मी थोडंसं सांगतो. पहिल्या सेमीमध्ये माझ्या मते पुशेगावचा शंभू, ब्लॅक टायगर शंभू आणि दोन्ही रायफल, शिरसवडीचा रायफल आणि 81-81 रायफल यांच्यामध्ये सामन्याची लढत झालेली आहे. दुसऱ्या सेमीमध्ये सेमी सांगत नाही, पण कुठली कुठली बैलं राहिलेत ते सांगतोय. अजून दुसरी एक गाडी राहिली, निंबाळकर सरांचा सर्जा आणि फाजिल ही एक गाडी राहिली. त्यानंतरनं गिरवीचा बुंडा सोन्या, अनेक दिवसापासून तुम्हाला माहिती आहे आतला बैल, पहिल्यांदा गटाला मार खाल्ला आणि परत सेमी काढून परत फायनलसाठी राहिला असा गिरवीचा सोन्या आणि त्याच्याबरोबर कलेडोनचा सुंदर ही एक गाडी राहिलेली. दुसरा एक इतिहासात नोंद करणारी जो सातारा एक्सप्रेस बालमा, नेहमी आतून बैल पळतो, डाव्या साईडनं गट काढला, उजव्या साईडनं पब्लिकनं सेमी काढला आणि फायनलसाठी राहिला असा बालमानी, त्याच्याबरोबर सरदार माळशिरसकरांचा सरदार ही एक गाडी राहिली. त्यानंतर अजून आपला सर्वांचा लाडका बाकासूर आणि त्याच्याबरोबर शेवाळ्याबांचा बावऱ्या ही पण एक गाडी राहिलेली. अजून एक गाडी राहिली, कळबीचा शंभू आणि जावेद भैया तांबवे यांचा सर्जा. मंडळी, अजून एक त्याचबरोबर गाडी फायनलसाठी राहिलेली आहे. विजय मेडिकल पुशेगाव यांचा नांद्या आणि त्याच्याबरोबर मोरदरीकरांचा हरण्या. फायनलसाठी राहिलेल्या सर्व गाड्यांना माझ्यातर्फे हार्दिक हार्दिक शुभेच्छा. फायनल अजून बाकी आहे. सगळ्यांना फायनल बघण्यासाठी आणि फायनलची उत्सुकता आता आपल्याला लागलेली आहे. आज अटीतटीच्या लढती झाल्या, मैदानात गाड्या कमी झाल्या, परंतु टॉपची बैलं आली आणि टॉपच्या बैलांच्या मध्ये लढती झाल्या आणि असं हे मैदान आज पार पडलं आणि त्या मैदानात अजून फायनल बाकी आहे. फायनलचा आनंद आपण सर्वांना घेऊ. सेमीला कोण कोण राहिलं हे आपण व्हिडिओच्या द्वारे ऐकलेलं आहे.